रणजित कट्टे पाटील, जय मल्हार फोर्स फिटनेस, डीजी किंग्स 11 संघ. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. काय घडणार आणि काय बिघडणार हा येणारा वेळच सांगणार. परंतु प्रत्येक क्रीडक रसिकासाठी हवी असणारी मॅच आता मात्र डोळ्याच्या समोर येऊन थांबली आहे. आणि निश्चित स्वरूपाने 5,000 रुपयांचं पारितोषिक असणाऱ्या तेजस्वी गायकवाड साहेबांकडून जर का आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करणारा संघ फायनलमध्ये एंटर करतोय आणि फायनलचा अंतिम सामना जर जिंकतोय तर आभार व्यक्त करूयात माने साहेबांचा आणि आभार व्यक्त करूयात जगताप साहेबांचा. आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आवर्जून इथे उपस्थित झालात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या व्यासपीठाच्या माध्यमातून. तर एक मोठी मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक काटाकीर मुकाबला आपल्या समोर येतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय सुहास करे आहेत. तर स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुहास करे मॅन इन फॉर्म आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सचिन कारवार. थोडेसे फॉर्मला घेऊन झगडतायत परंतु आज नामी संधी आली आहे आणि सुहास यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. आज जर का 50 धावा ठोकल्या तर मात्र 10,000 रुपयांचं पारितोषिक तेजस्वी गायकवाड साहेबांकडून. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट सुरेश मुनीम. पहिला चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विसावतोय यष्टी रक्षकाच्या दिशेने. इथे येतोय निर्धाव चेंडू. पूनमजी जयस्वाल मांडवांचं मात्र विशेष आभार व्यक्त करूया. आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे तुम्ही आलात याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डील स्कूप जरूर खेळला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी पळतायत, प्रयत्न करतायत. आय थिंक सनी तिथे उपस्थित होते. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. कॅच हातामधून जरूर सुटलाय परंतु आपल्या संघासाठी 3 अमूल्य धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात. बॉबी आहेत तिथे. कमालीचं क्षेत्ररक्षण अक्षरशः संपूर्ण झोकून दिलं होतं या मॅच मध्ये. या चेंडूला रोखण्यासाठी सामना खूप इम्पॉर्टंट आहे. फायनलच्या आधीची फायनल जर का पाहायची असेल ना तर या सामन्याला नक्की आवर्जून आपण पहा. एक मोठा सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामना पाहण्यासाठी आपण पाहतो की प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आवर्जून या मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहतो की युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू करून वाढू लागली. प्रत्येक प्रेक्षकाला या मॅचचा रिझल्ट पाहायचा आहे. काही जण याची देही याची डोळा या मैदानावरती उपस्थित राहून पाहतायत तर काही जण मात्र युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती, लॅपटॉप स्क्रीनवरती या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतो लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळवलाय. 1 रन कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल खूप वेगवानाने. सचिनने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. सूझबूझवाली पारी. जेव्हा मोठे स्ट्रोक येत नाहीत ना त्यावेळेला मात्र अशाच प्रकारे धावा एकटवायच्या असतात. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक धावाची व्हॅल्यू ही खूप मोठी आहे. एक मोठी मॅच आणि ही मोठी मॅच शेवटच्या चेंडूवरती जाणार याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती किती धावा रोखायच्या आहेत यासाठी आता धावा गोळ करणं तेवढंच निष्ठांत गरजेचं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण पाहतोय थर्ड मॅनला टार्गेट केले गेले. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी पळतायत, धावतायत, प्रयत्न करतायत. चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत परंतु 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं एफर्ट, 100% इथे मात्र आपण पाहतोय कमिटमेंट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून संदीप टुबे मैदानाच्या आतमध्ये दर्शवतायत. हा चेंडू जर का इथून निसटला असता तर 4 धावांची मोहर लागली गेली असती आणि जवळजवळ आपण पाहतोय की 3 धावा बॉबीने आणि संदीप यांनी 2 धावा अशा आतापर्यंत 5 धावा रोखल्या गेल्यात क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तर ओम टकले इथे आलेले आहेत तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक तेजल केमिकलचे प्रोप्रायटर आदरणीय तेजस्वी गायकवाड साहेब यांच्याकडून मात्र सुपूर्द केलं जाते. तर विनंती असेल गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आपण पुढे यावं. आपल्या शुभास्ते हे पारितोषिक ओमला दिलं जाईल. डावकुरा हाताचा जादुई गोलंदाज या वर्षीच्या हंगामामध्ये इनफॉर्म गोलंदाज आहे आणि याच्यासाठी मात्र तब्बल 2,000 रुपयांची इनामी राशी गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्याकडून मात्र दिली जाते. ही स्पर्धा नाहीये, ही बक्षिसांची खैरात आहे. नववर्षाची सुरुवात कशी हवी असते एखाद्या खेळाडूंना ती स्पर्धा म्हणजे मनसे चषक 2025. दरवर्षी आवर्जून नववर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या सप्ताहामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी सर्वांसाठी हवा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये येतोय आणि धाव फलकावरती मात्र पाहायला मिळतात बिनबाद 6 धावा.
मागील काय स्पर्धेमध्ये आपण पाहतो की या खेळाडूची गोलंदाजी ही सर्वांची गळपेची करतोय. एखाद्या संघनायकाला हवी असलेली जी गोलंदाजी, ती गोलंदाजी सुरेश मुनीम यांनी या वर्षीच्या हंगामामध्ये निश्चित स्वरूपाने दाखवले. एखाद दोन सामने जर का वगळले तर उर्वरित प्रत्येक सामन्यामध्ये या गोलंदाजाने प्रत्येक वेळेला फलंदाजांची पावलं अक्षरशः बांधून ठेवली आहेत आणि याचंच पुन्हा एकदा विश्लेषण आज तो मात्र दाखवतोय. एक निर्णायक सामन्यामध्ये, एक निर्णायक स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची भूमिका तो मात्र दर्शवतोय आणि पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये येतोय. 6 धावांची मोहर धाव फलकावरती लावतोय आणि विरोधकांना कुठेतरी मुसक्या आवळण्याचं काम याची सुरुवात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करून देतोय. नवीन विकल्प वापरला गेला. LG एंड कडून चालतं फिरतं कॅल्क्युलेटर ज्याला संबोधले गेले, अर्थात मास्टरमाइंड अरविंद ढेकळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक LG एंड कडून अरविंद ढेकळे घेऊन आलेत. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करतील आणि स्ट्राईकवरती असतील फलंदाज सचिन कारवार. कशा प्रकारे कारभार सांभाळतील धाव फलकाचा सचिन कारवार हा येणारा वेळच सांगेल. सध्याला स्थिती आपण पाहतोय की रॉयल संघाच्या तराजूमध्ये थोडीशी झुकलेली पाहायला मिळते, परंतु इथे मात्र बघा वेगवान चेंडू थेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि पहिल्या चेंडूवरती पहिली मोठी सफलता. की इथे मात्र सफलता प्राप्त करतायत आणि या चेंडूवरती ज्या प्रकारे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात ना, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय ना, कौतुक करावं लागेल. जर का याच प्रकारे जर का आंतरराष्ट्रीय पातळीवरची यष्टी जर का उद्ध्वस्त केली असती तर मी तर असंच म्हणेन की तब्बल 25 ते 30 लाखाची भरपाई करावी लागली असती. कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वापरले जाणारे स्टम्प्स आणि त्यांची प्राइस जर का सांगायची म्हणली ना मित्रांनो, ही तब्बल 25 ते 30 लाखाच्या घरामध्ये आहेत. याचं इन्व्हेन्शन ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॉन्टे यांनी केली आणि बघता बघता आंतरराष्ट्रीय पातळीवरती या स्टम्प्सचा वापर केला जातो. त्याच्यावरती ज्या बेल्स ठेवल्या जातात ना, झिगझॅग बेल्स, त्यांची किंमत जर का सांगायची म्हणली ती तब्बल 50,000 ते 1 लाखाच्या घरामध्ये आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की स्टम्प्स वापरले गेलेत ना मित्र, असंच म्हणेन की कुठेतरी आयोजकांना आर्थिक धक्का बसला नाहीये. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय अरविंद अप्रतिम गोलंदाजी करतायत, पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतायत आणि घरचा रस्ता मात्र दाखवतायत फलंदाज सचिन यांना. नवीन फलंदाज मध्याच्या आतमध्ये जागो आलेत. या वर्षीच्या हंगामामध्ये अगेन्स्ट द स्पिन चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पहिला चेंडू इथे मात्र ब्लॉक टाकला गेलाय. ही वैशिष्ट्यपूर्ण नटलेली गोलंदाजी अरविंद यांची सातत्याने फलंदाजांवरती कुठेतरी हवी पडते. नक्की कशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट करायचे ना अरविंद यांच्या विरोधामध्ये हे तुम्ही विचार करण्याच्या आधी अरविंद एक नवीन चेंडू तुमच्या समोर घेऊन येतो. म्हणजे अभ्यास केला इतिहासाचा आणि पेपर आला भूगोलाचा, अशीच काहीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अरविंद यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला सातत्यपूर्व पाहायला मिळते. सुहास मैदानाच्या आतमध्ये आशेचं किरण म्हणून पाहिलं जाते. सुहास यांच्याकडे मोठ्या मॅच मध्ये एक मोठा खेळ दाखवत आपल्या संघासाठी विजयश्री खेळी साकारली जाणार का, सर्वांच्या नजरा आता मात्र आतुरल्यात या मॅच कडे आणि काय घडणार आणि काय बिघडणार येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगणार. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक बल्लेबाज के लड़खड़ाते हुए कदम, चले तारा रम पम पम, गेंद आसमान की तरफ. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा 6 धावांसाठी. काय फटका सजवलाय, काय पावलांचा वापर केलाय. कौतुक 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 आणि फक्त कौतुक करावं लागेल सुहास करे यांचं. बल्लेबाज के बढ़ते हुए कदम और गेंद चली सीधा तारा रम पम पम 6 रनों के लिए या तो माइटी सिक्सर. सेन्सिबल क्रिकेट हेच हवं होतं संघनायकाला. एक मोठा फटका आलाय त्याच्यानंतर मात्र संयम राखणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही फलंदाजी करतायत. जेवढे जास्तीत धावा तुम्ही गोळा कराल ना, तीच मात्र तुमची एक मजबूत बाजू ठरेल जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी याल. आणि सुहासने कदाचित हेच ओळखले की काय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत आणि या षटकामध्ये जर का धावा गोळा करायच्या आहेत तर मोठ्या फटक्यांबरोबर कुठेतरी संयम देखील राखावा लागेल. आणि हा संयम अरविंद यांच्या विरोधामध्ये आता सुहास दाखवतायत. छोट्या उंचीचा परंतु तेवढ्याच मोठ्या उंचीच्या विचारांचा खेळाचा हा खेळाडू आहे.
रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. ब्लॉक हॉलचा मारा केला गेलाय आणि कदाचित आय थिंक इथे चेंडू यष्टांवरती आदळतोय. मोठी सफलता अरविंद याला मिळते. या षटकामध्ये एक षटकार जरूर आलाय, परंतु दोन महत्वपूर्ण खेळाडू बाधून तंबूच्या आश्रयाला. आणि कडक या वर्षीच्या कॅलेंडर इयर मध्ये पंकज सूर्यवंशींनी लिहिलेलं राहुल चव्हाणांवरती आधारित सुमधुर संगीत. क्या बात आहे, लाजवाब चाल. आणि मित्र असंच म्हणेन की जेव्हा गाणं लिहिलं जातं ते गाणं त्या व्यक्तिमत्वावरती सूट होणं देखील तेवढंच गरजेचं असतं. चाल आणि गाण्याचे बोल आणि ही थिरकण्याला लावणारं संगीत. पंकज सूर्यवंशी पुन्हा एकदा अफलातून. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की सौरभ मोठे अर्थ बायकर मॅन आलेला आहे. तर शेवटचा आय थिंक एक चेंडू शेष आहे या षटकातला आणि कशा प्रकारे फायदा उचलला जाईल. यस, स्ट्राईक वरती आपण पाहतोय सौरभ मोठे आणि गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय अरविंद ढेकळे. दोन्ही खेळाडू यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एक एक बाईक आपल्या नावावरती केली आहे. खोला टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेलाय चेंडू. एक रन जरूर मिळतोय. या सिंगलने मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. धावफलकावरती लगावल्या गेले तर 16 धावा. येणारे 12 चेंडू अद्याप देखील शेष. मनामध्ये क्षमता ठेवावी लागेल, ती म्हणजे प्रत्येक षटकाच्या माग 15 ते 20 ची सरासरी घेणं. परंतु ही जी तुमची विचारांची जी थिंकिंग आहे ना त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी ते गोलंदाज या संघामध्ये आहेत जे मात्र तुमच्यावरती अंकुश लावू शकतात. 8च्या सरासरीने धावफलकावरती धावा गोळा केल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ येणं अद्याप देखील बाकी आहे. आतमध्ये टीम मीटिंग मात्र घेतली जाते. टीम स्ट्रॅटेजी मात्र इथे घेतली जाते. संतोष काहीशी कानमंत्र देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले. दुसरीकडे आपण पाहतोय की या संघाचे सर्व अर्थात विजय शेठ हे देखील येऊन काही ती पाण्याची पूर्तता करतायत. पाणी आणि बॅट हा एक बहाणा आहे, परंतु कान मंत्राने देणे याच्या मागचं हे संपूर्ण मुख्य रहस्य आहे. बघूयात, सामना तेवढा तिखट आहे, सामना तेवढा महत्वाचा आहे. एक छोटी चुकी एखाद्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढून टाकू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीला योग्य पद्धतीने हाताळणं ही काळाची गरज आहे. आणि हेच काहीच सांगण्यासाठी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू येऊन मात्र काहीशा गोष्टी इथे डिस्कस करतायत. अतिरिक्त वेळ इथे मात्र दवडला जातोय. कृपया करून विनंती असेल की त्वरितच सामन्याला सुरुवात करायची आहे अशी सूचना मात्र आमच्यापर्यंत आयोजक पोहोचवत आहेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय की भागवत ग्रुपचे आदरणीय प्रवीण साहेब, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेब या संपूर्ण स्पर्धेबद्दल चर्चा करतायत. 3 विविध मान्यवर अतिथी ज्यांनी मात्र उद्योग क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक नावलौकिक किमया केली आहे. आणि या सामन्याकडे पाहिल्यानंतर ना एक गोष्ट आवर्जून डोळ्याच्या समोर येते. ज्या मैदानामध्ये आपल्या पराभवाची चर्चा झाली आहे ना त्या मैदानामध्ये विजयाचा गोंधळ घातल्याशिवाय शांत राहायचं नाहीये. असंच काहीच चित्र आपल्या गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या आयुष्यामध्ये देखील पाहायला मिळालंय. ज्या शाळेमध्ये नापास झाले होते ना त्या शाळेमध्येच प्रथम क्रमांक पटकावला आणि अक्षरशः या युक्तीला शोभेल असं काम आणि असं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती गोरक्षनाथ गायकवाड साहेब आपण निश्चित स्वरूपाने पाहतोय. आज जर का सांगायचं म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळं नावलौकिक त्यांनी निर्माण केलंय आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर या तलोजा इंडस्ट्रीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये एक विश्वसनीय नाव तेजल केमिकल्स आज आवर्जून काम करते. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 2 मोठे उद्योजक आपल्या व्यासपीठावरती आपल्याला आवर्जून या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या देखील नजरा अक्षरशः आतुर झाल्यात. काय घडेल आणि काय बिघडेल येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल, परंतु हा सामना काटाकीर होणार याच्या शंका नाहीये. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला गेलाय चेंडूला. बॉबी तिथे उपस्थित आहेत, चेंडूला मात्र रोखतायत आणि एक धाव जरूर मिळेल.
तो जरूर आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये सौरभ मोठे आलेत आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली, दुसऱ्या चेंडूवरती देखील चेंडूला ड्राईव्ह करतायत. वाईस लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉबी तिथे उपस्थित होते, चेंडूला रोखतायत, तोपर्यंत एकच धाव इथे जरूर मिळेल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय जागो आलेले आहेत या वर्षीच्या हंगामामध्ये. अगेन्स्ट द स्पिन खूप चांगल्या लयमध्ये आहेत. या मॅचमध्ये देखील सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे असतील. सुरेश मुनीम स्ट्राईक रेंजवरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आल्या आहेत. क्रिकेट जगतामधील सर्वाधिक अशुभदायी आकडा, परंतु हा अशुभदायी आकडा ठरणार तरी कुणासाठी अशुभदायी? 17 धावा धावफलकावरती. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, सरळ येतो आकाशाला गगनचुंबी घेणारा चेंडू. 6 धावांसाठी षटकार. प्लीज विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय की ज्याचा आम्ही उल्लेख केला होता, अगेन्स्ट द स्पिन या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडू जागो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि चेंडूला मात्र भिरकावून लावले सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, इथे मात्र फ्लाइंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांची मोहर धावफलकावरती येते. जागो 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 यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात करून देतोय धावफलकावरती, कुठेतरी वेग प्राप्त करून देतोय. अपेक्षेप्रमाणे वेग जर का प्राप्त करायची असेल तर रिक्स तर घ्यावीच लागेल जर 6 मारायचंय तर. तो जरूर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऍक्सेलरेट दिलंय कुठेतरी धावफलकाला आणि ज्यामुळेच की काय पाहतोय आपण रणगती वाढली आहे. 9.86 ची रणगती इथे मात्र साकारली जाते. एक षटकार आलाय, एक षटकार आलाय, अजून किती येणार? 4 चेंडू शेष आहेत या षटकातले. अजून एक मोठा फटका जरूर खेळला गेला. चेंडू जाणार कुठे? हो यस, वाईड स्टॉक ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. येतो आगाज आहे, अंजामाना अभी भी बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जागो ऑन द फायर. चार चेंडू 4 षटकार जर का लगावले गेले तर 11,000 रुपयांचा पारितोषिक आनंद माने सरकार. आणि 3 चेंडू 3. आणि हो यस, चेंडू खेळला जरूर आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु चेंडू मात्र सीमा रेषा पार. येतोय षटकार.
राईट राऊंड द विकेट सुरेश मुनीम. आणि इथे 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 ठोकलाय. 12,000 रुपये आपल्या नावावरती केलेत. जागो 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 मागे मोर. मी तर एवढंच सांगेन, जागोला जागावं लागेल कमवायसाठी आणि सुरेश मुनिंगला जागावं लागेल धावसंख्येला रोखण्यासाठी. जागणार कोण इथे मैदानाच्या आतमध्ये? शेवटचा चेंडू या षटकातला, किंमत असणारे 15,000 रुपयांची. या वर्षीचा सर्वात महागडा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट सुरेश. यावेळेस वेगवान चेंडू होता, यॉर्क केला गेला होता, परंतु इथे मात्र आपण पाहतो की चांगला कमबॅक शेवटच्या चेंडूवरती केला सुरेश मुनिमवरती. 4 षटकार जरूर आलेत, परंतु एक महत्वाचं योगदान असं की शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली. जर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर प्रत्येक ही 1 धाव अतिशय महत्वाची ठरणार आहे. दोन असे मित्र येऊन ठेपलेत जे मात्र मैदानाच्या पलीकडे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तेवढेच एकमेकांचे प्रतिद्वंदी देखील आहेत. बघूयात गोलंदाजीच्या मार्कवरती आलेला हा विकल्प वेगाचा वापरला गेला तुषार शर्मा नावाचा, जो मात्र जागोला थांबवणार का? तर जरूर आपण पाहतो की वेगाने गोलंदाजी करण्यावरती विश्वास दर्शवतो असा तुषार स्ट्राइक वरती आहे. समोर असतील इनफॉर्म फलंदाज जागो. कामोठा शहराध्यक्ष मनोजी घोटारी साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे, तर त्यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. कामोठा शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोठारी साहेबांचं इथे मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. यस, इट्स वाईड बॉल. निर्णायक सामना, महत्वपूर्ण सामना, काटाकीर मुकाबला, प्रेक्षकांना हवा हवा असणारा सामना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खोला टाकला होता, यावेळेस मात्र वेगवान यॉर्कर. मी उल्लेख केला होता तुषार शर्मा वेगाने गोलंदाजी करण्यावरती विश्वास दर्शवतात. या वर्षीच्या हंगामामध्ये मागील 2 स्पर्धेपासून आपण पाहतोय त्या एंडने वापरला जाणारा भावेश उलवेकर नावाचा विकल्प थांबून तुषारवरती विश्वास जो दर्शवला गेलाय, कौतुक करावं लागेल टीम स्ट्रॅटेजीचं. कारण की टीम मध्ये जो फॉर्मला आहे त्याचा वापर करा. तुमच्याकडे किती मोठी स्टार कास्ट आहे याहून अधिक महत्वाचं असतं की तुमच्या संघामध्ये असलेला इनफॉर्म खेळाडू याचा वापर तुम्ही कसा करता.
तर इथे मात्र आपण पाहतो की ज्यांचं नुकतं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होतंय, एक हुरहुन्नरी तरुण तडफदार युवा नेतृत्व जे मात्र कामोठा शहरामध्ये एक वेगळ्या उंचीवरती काम करतंय, अर्थात मनोजी कोठारी साहेब यांचं करूयात मनपूरक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती. आणि इथे मात्र आपण पाहतो बॅट तडपली आहे, एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है, बीच में अगर देखा जाए तो करना क्या भाई है. इथे मात्र आपण पाहतोय सौरभच्या बॅटीमधून येतोय षटकार. एकीकडे जागो आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय सौरभ. तुटून पडले दोन्ही फलंदाज विरोधकांच्या विरोधामध्ये. शशी सिंग भारत पेट्रोलियम कळंबोली यांच्याकडून देखील आपण पाहतो की तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय, ते म्हणजे जागो यांच्यासाठी. जागो याने तब्बल या एका मॅच मध्ये 20,000 रुपयांची इन्कम प्राप्त केली आहे. मित्र असं म्हणेन की आता ईडीच्या नजरा जागोकडे असतील. आणि जागो जे 20,000 तुम्ही प्राप्त केलेत ना, ह्याच्यावरती TDS हा कॉमेंट्री बॉक्सचा लागेल. या GST ऍप्लिकेबल आहे 30%. 51 धावा. 3 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये येतोय. 51 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या आउटसाइड एज चेंडू येतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. अक्षय तिथे उपस्थित आहेत, चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतात. एक पेक्षा जास्त काही नाहीये. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एक मोठा फटका जर का वगळला तर मात्र तुषारनी या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दिलाय. रॉयल संघाला माहितीये या समोरच्या संघाला कितपर्यंत रोखायचंय, कारण की त्या संघाकडे अगदी 12वा खेळाडू देखील मैदानामध्ये जाऊन षटकार ठोकू शकतो. ही ताकद त्यांच्याकडे आहे आणि ती ताकद आपल्याला दुसऱ्या पर्वामध्ये जरूर पाहायला मिळेल. इंटरव्हल मध्ये आपण पाहतोय मित्रांनो की 52 सामन्याच्या सुरुवातीला जागो नावाचा पिक्चर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या इनिंगचा खेळ येणं बाकी आहे. एक वाईड आलाय, पहिला वाईड आहे. 2 बॉल बाकी आहेत. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यस, पहिला वाईड आला, पहिला वाईड, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर षटकार, मग सिंगल आणि सिंगल. आतापर्यंत 9 रन आलेत. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 4 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय. सौरभ स्ट्राइक वरती असतील. लोअर फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र खदून काढलाय. इथे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ देखील मैदानाच्या आतमध्ये तुटून परतलाय. KPLच्या आधी सर्व खेळाडूंना फॉर्म मध्ये येणं गरजेचं असतं आणि अशा निर्णायक मॅच मध्ये जर का तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवतायत तर सर्व संघ मालकांचे खिसे मोकळे करण्यासाठी 56 अब तक 56. यस, 3 ओव्हर किती होते सांगायचं योगेश? 1 मिनिट. 3 ओव्हर 16 आणि 52 ना. 3 ओव्हर 52 होत्या. 1 मिनिट 42. 1 मिनिट. पहिल्या बॉल वरती वाईड आलाय. 1 मिनिट सांगूया. 14 आल्यात वाईड. या ओव्हर मध्ये आता 14 आलेत. 5 बॉल झालेत. स्कोर आपण पाहतोय 56 धावा. अब तक 56 ठोकल्यात मैदानाच्या आतमध्ये. तर 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज आमच्या समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ट्वेथमॅनची भूमिका दर्शवत आहेत. अगदी एका जागेवरती स्तब्ध उभेत ते आणि प्रत्येक चेंडूवरती त्यांची करडी नजर आहे. इथे मात्र आपण पाहतो की शेवटच्या चेंडूवरती इथे काय घडतंय. इट्स अ वाईड बॉल, वाईड +1. या 2 धावा धावफलकावरती येत आहेत. सॉरी रन आउट आहे. तर नक्कीच आपण पाहतो मॅन इन फॉर्म जागो मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आलाय. जागोसाठी मी तर एवढंच सांगेन, आपके कर्म ही आपकी पहचान है.
आपके कर्म ही आपके पहचान है, नहीं तो जागो नाम के हजारो इंसान है. आणि आज मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती आपली ओळख पुन्हा एकदा मैदानावरती प्रस्थापित करणारा जागो, ज्यांनी ठोकले 4 चेंडूमध्ये 4 षटकार. शेवटचा बॉल या इनिंग मधला जागो स्ट्राईक वरती असतील. लोड फुटो चेंडू होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला गेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. भावेश तिथे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली, थेट फेकी इथे मात्र दिली गेली. एक धाव कंप्लीट, दुसरीची संधी आणि इथे पंच इशारा दर्शवायचा आहे. रनआउट झालेत आणि 2 रन मिळतील. येस, 2 धावा आहेत आत्ताच्या. पाहायला मिळतोय. पिक्चर अभी आना बाकी है, कारण की रॉयल संघ देखील ती ताकद ठेवतो आपल्या मनगटामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा. विरोधकांनी निश्चित स्वरूपाने बॅटीनीच त्या धावा काढल्यात आणि बॅटी रॉयल संघाकडे देखील आहेत. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल, परंतु आपण पाहूयात एक सुमधुर संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून या इनिंग. गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आलेत, तर निश्चित स्वरूपाने त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत आणि या पुढील मॅचेसमध्ये ते आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडले जातील. परंतु तानाजी बागल साहेबांकडून देखील एक पारितोषिकांची खैरात रॉयल संघाच्या फलंदाजांसाठी आलेली आहे आणि प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे, ते म्हणजे तब्बल 5,000 रुपयांचं. तर एक काटाकीर मुकाबला ज्याचा मी उल्लेख केला होता, त्याच पद्धतीचा सामना आज मात्र आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय. केपीएल धमाका सीझन 5 थोड्या दिवसांमध्ये आपल्या समोर येणार आहे तेजस, परंतु केपीएलच्या आधीची ही पूर्व तयारी आहे जी मात्र प्रत्येक खेळाडूला दाखवायची मी किती चांगला खेळू शकतो. आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं तर 15 तारखेला केपीएलचं ऑक्शन होणार आहे आणि या ऑक्शन मध्ये माझ्या नावावरती देखील भली मोठी रक्कम लागावी, बोली लागावी, यासाठी मला परफॉर्म करायचंय. आणि याच ईर्षेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडू अक्षरशः तुटून पडलेत. बघा, सुमित काळे नावाचा लहान मुलगा आहे, जर मैदानावरती वावरत असेल तर त्याला विनंती आहे, तुझे पिताश्री इथं तुला पाहण्यासाठी आणि तुला शोधण्यासाठी आलेत, तर प्लीज सुमित काळे, तुझे पप्पा तुला इथं बोलवतायत बाळा. माझ्या विनंतीला मान देऊन इथं तू गपचूप ये, नाहीतर संध्याकाळी तुझा कार्यक्रम केला जाईल. प्लीज, ही प्रेमाची तुला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स कडून, राहुल दादांकडून. तू जर ऐकलंस गोड गुमानं तर आज संध्याकाळी निश्चित स्वरूपाने गोड शिरा असेल घरी, नाही ऐकलंस तर तुझा कार्यक्रम फत्ते, याच्यात काही शंका नाहीये. तर निश्चित स्वरूपाने हे वेड आहे क्रिकेटचं. तेजस, असाच एक काहीसा काळ देखील आमचा देखील होता, ज्या लहान वयामध्ये अगदी शनिवारची दिवस म्हणला तर सुधागड शाळा हाफ डे असायची आणि 1-2च्या आसपास शाळा सुटायची आणि शाळा सुटली की सुधागडच्याच मैदानावरती स्पर्धा व्हायच्या आणि अगदी 2 वाजल्यापासून तू सायंकाळच्या 6 पर्यंत त्या मैदानावरतीच पडून राहायचं. आणि जेव्हा संध्याकाळी घरचे विचारायचे ना, बाळा आज तर हाफ डे होता, तुला लेट का झाला यायला, तेव्हा उत्तर एकच असायचं की आई एक्स्ट्रा पिरियड होते. आणि त्या एक्स्ट्रा पिरियड आज जर का खरंच केले असते तर आयुष्याच्या वेगळ्या उंचीवरती असतो. पण असो, परंतु हे नशीब आमचं. आज मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करतोय, तर पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने.
तर निश्चित स्वरूपाने प्रत्येक केपीएलच्या मालकाला मात्र असं वाटते की माझा कॅप्टन एक चांगली खेळी दाखवावा आणि यामुळेच की काय आपण पाहतो की यावर्षीच्या हंगामामध्ये नवीन संघ केपीएल धमाकामध्ये एंट्री करतोय. आता श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स हा संघ आणि त्याचा कॅप्टन आहे अक्षय सरोदे जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अक्षयने जर का 30+ धावा केल्या ना तर मात्र 2005 रुपयांची धनराशी दिली जाईल गणेशजी खानावकर, विजयजी खुटारकर आणि त्याचबरोबर कुमारजी जाधव यांच्या माध्यमातून. तर संघ मालक कुमार जाधव आणि गणेशजी खुटारकर यांच्या मात्र आता नजर आहेत आपल्या आयकॉन आपल्या कॅप्टनवरती आणि कॅप्टनला परफॉर्म करावाच लागेल कारण की फक्त आणि फक्त केपीएल साठी नव्हे तर माझ्या रॉयल या नावासाठी. तर बघूयात मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय स्ट्राईकवरती आपण पाहतोय अक्षरशः धावसंख्येची अशी रन मशीन जिला थांबवण्यासाठी अक्षरशः मोठमोठ्या गोलंदाजांना आपली पिसं छाटून द्यावी लागलीत. वक्त बेनूर को नूर कर देता है, वक्त बेनूर को नूर कर देता है, वक्त कोयलों को कोहिनूर कर देता है. आणि अशीच काहीशी परिस्थिती आणि अशीच काहीशी आख्यायिका आणि असंच काहीसं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का. ज्या वेळेला कोळशावरती जेवढे असं म्हणतात ना कोळशाची किंमत काय, जेव्हा त्याच्यामध्ये कोळशामध्ये हिरा निघतो ना तेव्हा त्या कोळशाची खरी किंमत आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया तर त्याच प्रकारचा क्रिकेटचा खेळ इथे पाहायला मिळणार का. गोलंदाजाच्या मार्कवरती आपण पाहतोय सुहास, स्ट्राईकवरती असतील परेश कडके. पहिला चेंडू आणि इथे मात्र संधी निर्माण झाली होती. बॅटीचे इनसाइड एज घेऊन चेंडू हातामधून निसटतोय आणि बघा बॅटीच्या इनसाइड एजचा आवाज अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचलाय. म्हणजे दुपारच्या भरभरलेल्या वातावरणामध्ये देखील आपण पाहतोय रात्रीची थक्क करणारी शांतता पाहायला मिळते. अगदी सुई जरी पडली ना त्याचा आवाज येईल एवढी थक्क करणारी शांतता या मॅचची ऊर्जा वाढवते. प्रेक्षकांना हवं आहे ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मनामध्ये जे चाललंय ना ते सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 23 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. परेश कडके स्ट्राईक वरती असतील. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र बघायची भूमिका. थर्ड मॅनला चेंडू क्लिअर करतोय. वाईड थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू सरसावतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय परेश कडकेने हल्ला बोल केलाय, शंखनाद केलाय, बिगुल वाजवले विजयाच्या दिशेने जाण्याचं आणि इथे मात्र येतोय दणदणीत. प्रयत्न प्रयत्न जिकरीचे प्रयत्न इथे करावे लागतील. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, कण रगडता वाळूचे तेलही गळे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे दाखवावी लागेल. सर्व काही शक्य आहे या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि हेच अशक्य शक्य करण्यासाठी इथे मात्र सज्ज झालेत परेश कडके. परेश कडके एक असं नाव आहे, एक असं वादळ आहे जे का मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिलं तर विरोधकांच्या विरोधामध्ये इथे आसमान दाखवल्याशिवाय शांत राहणार नाहीये. आणि सुरुवात झाली या वादळाला मैदानाच्या आतमध्ये घुंगवण्यासाठी आणि हा तडाखा बसलाय 4 धावांचा. इनसाइड आउटचा क्लासिकल स्ट्रोक, पुस्तकी फटका नजाकतने नटलेला इथे मात्र येतोय 4 धावांसाठी चौकार. चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. तानाजी बागल यांच्याकडून मात्र 5000 रुपयांचं पारितोषिक. 2 चेंडू 2 चौकार लगावलेत. येणारा पुढचा चेंडू आणि याच्यावरती जर का चौकार लगावला गेला तर परेश कडके यांच्या खिशामध्ये 5000 रुपयांची धनराशी ही इथे डिपॉझिट केली जाईल. तर बघूया त्या इनामी राशीचा फायदा उचलला जाणार का. आणि त्याचबरोबर गोरक्षनाथजी गायकवाड साहेब हे देखील कमी नाहीयेत. 3 चेंडू 3 चौकार 500 रुपयांची इनामी राशी म्हणजे येणारा चेंडू 5500 रुपयांचा. सुहासकरे सध्याच्या घडीला असंख्य साऱ्या क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत आहे हा खेळाडू. प्रत्येकाला हवा वाटणारा खेळाडू आहे. एकीकडे आपण पाहतोय रायगडचा रायझिंग स्टार परेश कडके. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अर्थातच सुहासकरे. येणारं 2 उज्ज्वल भविष्य क्रिकेटचं कळंबोली शहराचं जे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये ठासून उभेत.
आणि इथे मात्र आपण पाहतोय की धीम्या गतीने टाकलेला फसवा चेंडू. मित्र असं म्हणेन की तानाजी बागल साहेबांचा सुटकेचा निश्वास कुठेतरी सुटलाय की काय म्हणावं लागेल. 5,000 खिशामधून निघालेच होते आणि जवळजवळ परीक्षेसाठी जाणारच होते, परंतु सुहासने ते 5,000 वाचवलेत की काय. परंतु कौतुक करावं लागेल तानाजी बागल साहेबांचं देखील, कारण की खेळाडूंचं पैसे लावणं ही मोठी गोष्ट नाहीये, त्यांचं मनोबल वाढवणं ही सर्वाधिक अमूल्य गोष्ट ते आज मात्र इथे साकारतायत. याबद्दल त्यांचं देखील कौतुक आणि गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांचं देखील कौतुक. तर इथे आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये येतोय. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पंचांच्या भूमिकेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह बनवला गेलाय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजांच्या माध्यमातून. डीजे 1 मिनिट थांबायचं. तर निश्चित स्वरूपाने कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशनला निगडीत काही नियमावली आहेत. मग त्या ओव्हर स्टेपच्या असू द्यात, नो बॉलच्या असू द्यात, वाईड बॉलच्या असू द्यात, रिव्हर्स स्ट्रोकसाठी असं भरपूर साऱ्या अशा नियमावल्या आहेत. आणि कदाचित सर्व संघ आहेत ज्यांना माहिती आहेत की या नियमावल्यांचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करायचा आहे. 5 चेंडूचा खेळ इथे संपुष्टामध्ये येतोय. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 चेंडू अद्याप देखील शेष. सुहास थोडासा वेगाने टाकला होता चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली गेली. थेट फेकी स्टँड वरती. अक्षय सरोदे डेंजर झोन वरती होते, परंतु इथे मात्र मिळते सिंगल. पहिलं षटक इथे मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेचं आणि योग्य अचूक टप्प्यावरती टाकत सुहासकरने या मॅचला बांधून ठेवलोय. विरोधकांना विचार करण्यासाठी भाग पाडले की येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता तुम्हाला प्रयत्न वाढवावे लागतील. हे षटक खूप निर्णायक होतं, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा चेस करता तुम्ही काढताना तेवढ्याच वेगाने तुम्ही धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करतात. परंतु पहिल्या सत्राचा विचार केला ना तर पहिल्या सत्रामध्ये सुरेश मुनेंनी 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यापेक्षा 2 पावलं पुढे रॉयलचा संघ आहे. परंतु इथे येणाऱ्या 3 षटकांमध्ये जागोने दाखवलेली कर्तबगार कामगिरी इथे रॉयल संघाकडून परेश कडके दाखवणार का? तर जरूर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये येतोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा 9चा आकडा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 मार्च 2006 ला स्थापना झाली. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या गाडीचा नंबर देखील 9 आहे. म्हणजे 9चा पुन्हा एकदा इथे योगायोग जुळलाय की काय या स्पर्धेमध्ये म्हणावं लागेल. 9 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर साहिल आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. साई मोहिते पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कम्मानीचा स्ट्रोक, कम्मानीचा शॉट. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला टार्गेट केला गेलाय. परंतु कौतुक करावं लागेल सौरभ मोठे यांचं, कारण की जीवाच्या आकांताच्या प्रयत्नांनी या चेंडूला त्यांनी रोखलंय. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश, जय मल्हार, फोर्स फिटनेस किंग्स 11 संघाच्या चंबू मध्ये पाहायला मिळतोय. बघा आनंदा माने सरकारांची पावले एका जागेवर थांबत नाहीयेत. इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. त्यांना फक्त विजय 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 हा विजय पाहायचा आहे. परंतु रॉयल संघामध्ये बसलेला विजय अर्थात विजय शेठ खानोकर साहेब त्यांना माहिती आहे आमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे जी मात्र या धावसंख्येचा पाठलाग यशस्वी देखील करू शकते. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न दोन्ही संघ अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. सामना अद्याप देखील कोणी जिंकलेला नाहीये, कोणी पराभवाला सामोरं गेलेला नाहीये. अद्याप देखील सामना दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये समान मात्रेमध्ये झुकलेला आहे. परंतु अपेक्षा हीच दर्शवली जाते रॉयल संघाकडून, जे जागोने करून दाखवले ते परेशला करावंच लागेल. आखू टप्प्याची लाईन इथे मात्र आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा इथे मात्र वाईड बॉलचा येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून इथे मात्र 1 धाव अंकित केली जाते. पूर्वार्धाचा जर का विचार केला ना योगेश, तर पूर्वार्धामध्ये फक्त आणि फक्त 2 वाईड 2 एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे धावा जरूर आल्यात, परंतु लाईन आणि लेंथ वरून बिघाड आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मात्र शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र नशिबाची साथ. बॅटीच्या आउटसाइड एज घेत चेंडू येते लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावांसाठी निर्णायक चौकार.
आणि तमाम भाविक मात्र त्या खंडोबाचं दर्शन घेत आहेत आणि कदाचित त्याचीच आठवण करून देणार हे भक्तगीत इथे मात्र डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं, जे मात्र एक वेगळी ऊर्जा संचारित करून देत आहेत क्रीडा रसिकांना त्याचबरोबर खेळाडूंमध्ये. तर बघा, अक्षय यांच्यासाठी सुवर्ण संधी. कुमारजी जाधव, विजयजी खुटाकर, गणेशजी खानोकर यांच्याकडून 30+ धावा, 2005 रुपये. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट! काय नजाकतने नटलेला फटका आहे. अक्षय सरदे मैदानाच्या आतमध्ये, छोटा पॅकेट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट धमाका. मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय, सो सोनार की तो एक लोहार की. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय हा षटकार 6 धावांसाठी, जो मात्र विरोधकांचे धाबे दानावून सोडतोय. सुरुवात झाली आता रन मशीनला इथे मात्र वेग प्राप्त करण्याची, आणि अक्षय सरोदे त्याला माहितीये हे षटक अगेन्स्ट द विंड खेळणं तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे कव्हर, लॉंग ऑफ पॉइंट हे क्षेत्र असेच जिथं मात्र मी टार्गेट करू शकतो. आणि आता मात्र आपण पाहतो एक सुंदर देखणा नजराणा पाहायला मिळाला आहे षटकाराचा, जो मात्र प्रत्येक क्रीडा रसिकाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडतोय. 15 चेंडू 37 धावांची आवश्यकता. ऑन साइडला यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, क्षेत्ररक्षक शिवम सीआयडी तिथे उपस्थित आहेत. मोठा कॅच, मोठा कॅच, मोठा कॅच इथे लपकलाय. काय कॅच पकडलाय, काय देखणा कॅच पकडलाय. ही रणजित कट्टे पाटील संघाची अशी भिंत आहे, या भिंतीला लागणं तेवढं सोपं नाहीये. भारताच्या सीमेवरती ज्या प्रकारे आतंकवादी येऊ नये म्हणून आपल्या संरक्षण भिंत भारतीय सैन्याची ज्या प्रकारे अहोरात्र चौकन्ना असते ना, त्याच प्रकारे हा शिवम देखील मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतो त्यावेळेला भिंत अशाच प्रकारे सांभाळतो. आणि इथे मात्र टिपला गेलाय कॅच, सफलता होते प्राप्त. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय आनंदाचा जल्लोष साजरा केला जातोय, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं नाव क्रिकेट जगतामधलं, जे नाव फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेलं नाहीये, मुंबईपुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर भारताच्या कित्येक तरी मोठ्या क्रीडा स्पर्धा ज्यांनी आपल्या माध्यमातून अक्षरशः रंगवून दाखवल्या. आणि कळंबोलीचं खऱ्या अर्थाने नाव टेनिस पटलावरती आणण्याचं सर्वाधिक मोठं योगदान जर कुणी केलं असेल तर तो म्हणजे तुषार शर्मा. बुम बुम मन्नी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुपर डीजी मावले त्याचबरोबर एकता संघ. चला, मॅच तुम्हाला देखील पाहिजे आम्ही समजू शकतो, परंतु टॉस त्याहून अधिक इम्पॉर्टंट आहे. तर यायचंय आपण सुपर डीजी माऊली आणि एकता संघ. टॉस साठी लवकर यायचंय. तुषार शर्मा बुम बुम मैदानाच्या आतमध्ये आलाय. असे कित्येक तरी सामन्यात योगेश, ज्या निर्णायक सामन्यामध्ये ना तुषार आलाय आणि तुषारनी जिंकलंय. आणि आज पुन्हा एकदा तो तुषार आपल्याला पाहायला मिळणार का? फ्लॅशबॅकच्या त्याच्या सर्व त्या इनिंग्स आज डोळ्याच्या समोर ठेवून आपल्या रॉयल संघासाठी रॉयल खेळ हा तुषार दाखवेल का? तर बघा, रॉयल संघासाठी मात्र एक पारितोषिक आलेलं आहे परेश लिओन संघाकडून. रॉयलने जर का सामना जिंकला तर उदयजी पवार साहेबांकडून 5555 रुपयांचं पारितोषिक असेल. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची खैरात. अक्षरशः इथे आपण पाहतोय की बिन मोसम बरसात बक्षिसांची पडते. सामना त्वरित करायची सुरुवात आपण पाहतो यश प्राप्त करतायत साहिल मोहिते. 23 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ आलाय संपुष्टामध्ये. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शेष आहेत. समोर असतील तुषार शर्मा. पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न. तुषारचं मात्र स्वागत केलं गेलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हेच कदाचित साहिल मोहिते सांगतायत. पहिला चेंडू भांबेरी उडवून दाखवतायत. बघा, एका मोठ्या खेळाडूच्या विरोधामध्ये एक यंगस्टर म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा खेळ दाखवताना त्यावेळेला मात्र अपतुपतेने तुमच्या खांद्यांवरती कौतुकाची थाप ही पडतेच पडते. आणि कदाचित जागो देखील तेच करतायत. साहिलला मात्र एनकरेज करतायत. साहिलला सांगतायत की साहिल तुझं हे षटक भरपूर काय सांगणार आहे. अजून एक चांगला चेंडू
परफेक्ट यॉर्क केला गेलाय, चेंडूला खोदून काढलाय ऑन साइडला, एक पेक्षा जास्त काही नाहीये. सचिन तिथे उपस्थित आहेत ज्यांचा थ्रो हा परफेक्टच आहे. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. धाव फलकावरती आपण पाहतो 24 धावा अंकित केल्या गेल्यात. समीकरण उरतंय 12 चेंडू 36 ची आवश्यकता. हावी ठरलेला आहे, परंतु यावेळेस मात्र तो इतिहास मोडीक काढत एक नवीन इतिहास अविनाश इथे लिहिणार का? जागो यांनी विश्वास दर्शवलाय अविनाश जाधव यांच्यावरती, आणि हा अविनाश जाधव त्या प्रकारची कामगिरी करून दाखवणार का? येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 36 धावांची. निर्णायक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय हा सामना. सुपर डीजी माऊली संघ, चला आपण लवकर यायचंय कारण की उमेश दिसले इथे आलेले आहेत. हे षटक निर्णायक असणार आहे, हे षटक महत्वाचं असणार आहे, हे षटक भरपूर काय सांगणार असणार आहे. तर बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र पहिला चेंडू कट केला आणि तुषारचं कौतुक करावं लागेल. काय स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, पाहिलं देखील नाही पंचांकडे आणि मैदान सोडलं. म्हणूनच हा खेळाडू आजच्या घडीला टेनिस पटलावरती एक मोठा खेळाडू बनू शकलाय. कौतुक करावं लागेल तुषारच्या स्पोर्ट्समन स्पिरिटचं, कौतुक करावं लागेल अविनाशच्या या चेंडूचं. बघा क्रिकेट होत राहतं, जय पराजय होत राहतात, परंतु येणाऱ्या भविष्याला तुम्ही तुमची ओळख कशा प्रकारे पटवून देता, तुम्ही तुमचा आदर्श कशा प्रकारे पटवून देता ना, हे तुमचा एक खेळच दाखवतो आणि तुषारने ते करून दाखवले. निर्णायक क्षणाला मात्र ज्या कौतुक कौतुक फक्त आणि कौतुक. ग्रुपचे आदरणीय मी प्रवीणजी कुमार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ येणाऱ्या पुढील सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल पार पाडून घ्यायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रवीणजी साहेबांनी जे योगदान दिलंय ना, याबद्दल त्यांचा नक्कीच आभार व्यक्त केले जाते आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. बघा रॉयल संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. धनाजी वलेकर साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक 3000 रुपये, चौकार हॅट्रिक 2000 रुपये. मैदानाच्या आतमध्ये तारणहार संतोष मदने, पोलार्ड म्हणलं जातं याला. तर बघूयात हा पोलार्ड कशा प्रकारचा खेळ दाखवतोय. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावलाय, शिवम आहे तिथे, एक पेक्षा जास्त काय नाही. काय कमालीचा थ्रो दिला गेलाय आणि आपण पाहतो की तेजसजी गायकवाड साहेब देखील टाळ्यांचा कडकडाट करतात या थ्रोसाठी, कारण की या संघाचे खूप मोठे पाठीराखे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र कौतुक करतायत खेळाडूंचं. टॉस जिंकला एकता संघाने. उमेशजी आपला निर्णय प्लीज लवकरात लवकर कळवायचा. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा रायझिंग स्टार परेश कडके इथे उभा आहे आणि परेश कडके जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत विरोधकांच्या पायामध्ये एक अशी बेडी लावली जाईल जी मात्र प्रत्येक वेळेला त्यांना धावण्यापासून थांबवेल. जोपर्यंत परेश कडके तोपर्यंत रॉयल संघ दादागिरी दाखवेल. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता. फुलटा चेंडू लॉफ केला ऑन साइडला. यावेळेस मात्र आपण पाहतो लांबच लांब येतोय हा बिग अँड हँडसम षटकार. आपण पाहतोय अक्षयजी हाके आणि विठ्ठलजी ढवळे साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यायचं. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो की तरुण तडफदार युवा नेतृत्व जे मात्र सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार दारोदारी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच कामोठा शहर अध्यक्ष मनोजी कोठारी साहेब यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. तर कोठारी साहेबांना विनंती असेल की आपण यावं पुढे, आपला एक विशेष सन्मान इथे केला जाईल. विठ्ठलजी आणि हाकेजी यायचंय आपण.
अजून एक अजून एक अजून एक मी सांगितलं होतं जोपर्यंत परेश कडके मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत रॉयल हा संघ दादागिरी दाखवणार आणि ओव्हरच्या अगदी सुरुवातीला सांगितलं होतं अविनाश विरुद्ध परेशचं ज्या वेळेला बॅटल झालंय त्या वेळेला परेश अविनाशच्या विरोधामध्ये हवी ठरलाय आणि हेच दोन्ही हेवी षटकार इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही अंमलात आणतायत त्या स्ट्रॅटेजींवरती इथे मात्र अभ्यास केला जातोय अगदी क्रीडा रसिकांकडून प्रेक्षकांकडून आणि येणाऱ्या पुढील सामन्यातील खेळाडूंकडून देखील. समीकरणामध्ये उलट फेर होतोय. येणारे 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू भरपूर निर्णायक असणार आहेत. हे 2 चेंडू भरपूर काही सांगणारे असणार आहेत. हे 2 चेंडू विजय की पराजय याची व्याख्या स्पष्ट करणारे असणार आहेत. या 2 चेंडूंवरती अविनाशला थांबवावं लागेल आणि परेशने जर का या 2 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक खेळले तर मॅच मध्ये शिरकाव रॉयल संघाचा 100% हा झालेलाच पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार उपाध्यक्ष आदरणीय महेशजी सोगे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होतंय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एक युवा नेतृत्व सातत्याने आपण पाहतोय कामगारांच्या पाठीशी. ऑन साइडला खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक सचिन कारवार आणि सचिनने सांभाळला आपल्या टीमचा कारभार आणि इथे मात्र फलंदाज होतोय तंबूच्या बाहेर. त्याला केला जात आहे राम राम. व्यासपीठावरती झाले एक असं व्यक्तिमत्व जे सातत्याने कामगारांच्या पाठीशी एक बुलंद तोफ बनून उभं राहते. ज्या वेळी कामगारांवरती अन्याय केला जातो त्या वेळेला मात्र वादळाप्रमाणे तुटून पडण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महेशजी सोगे साहेब करतायत. आणि आज खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार प्रत्येक कामगारापर्यंत घेऊन जाण्याचं ते काम करतायत. पारदर्शकता निस्वार्थ राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचं काम जर काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर का कोण करत असेल तर ते म्हणजे आदरणीय एक डॅशिंग व्यक्तिमत्व महेशजी सोगे साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेत. त्यांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत आज या मनसे चषकाच्या 19व्या पर्वामध्ये आपण सर्वजण करूयात. समीकरण उरतंय 7 चेंडू 23 धावा. कॅल्क्युलेटर चालतं फिरतं मैदानाच्या आतमध्ये आलं. अरविंद ढेकळे हा चेंडू निर्णायक असणार आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला ठोकलाय जरूर सचिन 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 आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. का या खेळाडूला चालतं फिरतं कॅल्क्युलेटर म्हणलं जातं. फक्त आणि फक्त मनगटी ताकद फ्लिक केलाय. कुठली इथं अपार शक्ती लावली गेली नाहीये. टायमिंग संपर्क अचूक ठिकाणावरती आणि धावफलकावरती धावा देखील अचूक. समीकरण फेरबदल 6 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची आणि जर का 16 केल्या गेल्या तरी देखील आपण पाहू शकतो रॉयल संघ हा मॅच जिंकेल. गायकवाड साहेब प्रत्येक चेंडू उभा राहून पाहतायत. ही इनिंग अख्खी उभा राहून त्यांनी पाहिली आहे कारण की त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. मॅचला सुरुवात होण्याआधी राहुल साहेबांनी सांगितलं होतं की गोरक्षनाथ गायकवाड साहेब ही येणारी मॅच हृदयाचा ठोका देखील चुकवू शकते त्यामुळे ही मॅच आपल्याला पाहिजे. आणि बघा काय सामना चालू आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 2 प्रबळ दावेदार या स्पर्धेमधले एकमेकांच्या विरोधामधून येऊन ठेपलेत आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 16चा पाठलाग करायचा आहे. बघा मित्रांनो एकंदरीत सांगायचं म्हणलं तर एकच मी सांगेन
पहिले 2 चेंडू एकात मोठा फटका आला तर रॉयल संघ बाजी मारेल या सामन्यामध्ये. जर का या पहिल्या 2 चेंडूंवरती संतोष मधनेला थांबवलं गेलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ आपली आवळ घट्ट करेल. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ नक्कीच सांगेल, परंतु प्रेक्षकांना पैसा वसूल मुकाबला मनसे चषक 2025 पर्व 19वे याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 6-16 कंपल्सरी आहेत हे लक्षात राहू द्या. 6 चेंडू 16 कंपल्सरी आहेत हे लक्षात राहू द्या. संतोष मधने, कायरन पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आहेत. असे कित्येक तरी सामने आहेत ज्यांनी मात्र संतोष मधने आपल्या संघासाठी जिंकून आणलेत. स्ट्राइक वरती असेल संतोष, गोलंदाजाच्या मार्क वरती आपण पाहतो इन्फॉर्म गोलंदाज साहिलला ते 2 चेंडू टाकावे लागतील. संतोषला तो एक मोठा फटका खेळावाच लागेल. पहिला चेंडू खोलात टाकला होता, खोदून काढलाय, 1 रन जरूर मिळतोय. दुसरीसाठी कॉल दिला गेलाय, सचिन तिथे उपस्थित आहे, थेट फेकी आपण पाहतोय आणि इथे रनआउटची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे, निर्णय चुकलाय. संतोष मधले थंड शांत पावलांनी निरागस नजरेनी डगआउटच्या दिशेने. हलतीवरती करतो ना त्याच प्रकारे आता मात्र हा सामना चालू आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी अलीकडे तर कधी पलीकडे, कधी रणजित कट्टे तर कधी मात्र आपण पाहतोय की रॉयल संघ जिंकणार तरी कोण. 5 चेंडूंनंतर याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु प्रेक्षकांना जे हवंय ना ते सर्व काही पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेश उलवेकर. या वर्षीचा जर का हंगामामध्ये सांगायचं म्हणलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेडूपाडा संघाने एक वेगळी उंची प्राप्त केली. या वर्षीचा हंगाम ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून खेडूपाडा संघाला सुवर्णदायी ठरलाय आणि याच्यामध्ये जर का सांगायचं म्हणलं तर भावेश उलवेकरची फलंदाजी ही सर्वांच्याच नजरा वेधून घेते आणि त्याच भावेशला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण केले गेले. म्हणजे योग्य टप्प्यावरती, योग्य मोक्यावरती हुकमाचा एक्का कदाचित रॉयल संघाने फेकलाय की काय मी असं म्हणेल. आणि एंड जर का 5 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावांची. बघा पीटीसीच्या माध्यमातून आम्हाला माहिती पुरवली जाते की या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक व्ह्यूज एखाद्या मॅचला जर लाईव्ह कुठल्या मिळत असेल तर ती म्हणजे आजच्या मॅचला. तब्बल हजारोहून अधिक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद युट्यूब स्क्रीनवरती घेत आहेत. हे एक मोठं यश आहे, हे एक मोठं यश आहे. मॅचची गरिमा समजा, मॅचचं महत्व समजा, मॅचची इम्पॉर्टन्स समजा. येणारे 5 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावांची. यष्ट्यांच्या पाठी आपण पाहतोय मास्टरमाइंड जागो पूर्णपणे केंद्रबिंदूवरती उभं राहून या सामन्याला कंट्रोलमध्ये घेत आहेत. जागोला माहिती आहे यष्ट्यांच्या पाठी क्षेत्ररक्षक जे आहेत ते अगदी क्लोज आहेत आणि वेगाने गोलंदाज साहिल गोलंदाजी करतात आणि इथून जर का एखादा चेंडू जर का निसटला तर मात्र आपण पाहतोय की याच्यावरती 4 धावांची मोहर देखील लागू शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेवरती, प्रत्येक पावलांवरती इथे आपण पाहतोय की काट्यांची शाल तरली गेलीये. पाय टाकला तरी ते टोचल्याशिवाय राहणार नाहीये. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. साहिल पुन्हा एकदा सज्ज. रॅटम ओव्हर द विकेट. एलआयजी एंड कडून मारा करतील. नवीन फलंदाज भावेश उलवेकर स्ट्राइक वरती. वेगाने टाकलाय चेंडू, लाऊड ॲपील आणि यस, 1 मोर विकेट ऍडेड इन टू द कार्ट आणि साहिलला मिळते मोठं यश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय गोलंदाज साई मोहिते आणि साई मोहिते याच्यासाठी मात्र तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक असेल गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांकडून. जर का या येणाऱ्या चेंडूवरती विकेट संपादित केली तर, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपयांचा पारितोषिक साई मोहिते यांच्यासाठी गोरक्षनाथ गायकवाड साहेबांकडून. माफ करा, पहिला रनआउट आहे, सांघिक हॅट्रिक कंप्लीट होईल. चार चेंडू 16 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू येतोय ज्यांनी कित्येक मोठे इतिहास आपल्या फलंदाजीच्या जोरावरती लिहिलेत.
जणू काय स्वतःच्या नावावरती एक आख्यायिका लिहिली की काय अशी म्हणावं लागेल असं संदीप टुबे मैदानाच्या आत आलंय. याच्या कारकिर्दीमधलं त्याच्यावरती लिहिलं गेलेली आख्यायिका जर का तुम्ही चाचपली ना तर प्रत्येक पानावरती सुवर्ण अक्षराने याचा इतिहास लिहिला गेलाय, जो साक्ष सांगतो संदीप टुबे या नावाची दहशत या कळंबोलीच्या मैदानावरती काय राहिले. आणि आज भरपूर दिवसांनंतर संदीपला ती नामी संधी आली आहे की त्या नावाचा दबदबा, त्या नावाचा दरारा, त्या नावाची ओळख येणाऱ्या भविष्याला पुन्हा एकदा ठासून सांगण्याची. ही ओळख कुठेतरी संपुष्टामध्ये येते की काय असे काही जणांचं म्हणणं आहे, परंतु संदीप टुबे असा खेळाडू आहे, कधीही मुसंडी मारू शकतो, कधीही डोकं वर काढू शकतो. फक्त हवी ती एक संधी आणि ती संधी आता त्याच्या समोर येऊन थांबले. येणारे 4 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावांची. गोलंदाजीच्या मार्कवरती साई मोहिते. स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर केला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. सौरभ तिथे उपस्थित आहेत. सौरभचे 2 मोठे फटके आता डोळ्याच्या समोर आलेत. त्या 10 धावा सौरभच्या आता डोळ्याच्या समोर आल्यात. जगराजचे ते 4 षटकार नो डाऊट, त्याच्यात कुठलंही मी असं म्हणणार नाहीये की योगदान नाही या धावफलकावरती, परंतु निर्णायक क्षणावरती सौरभ नावाचा विकल्प वापरला गेला. मागील काही सामन्यांमध्ये सौरभला आम्ही या मैदानावरती प्रयत्न करताना, कसरत करताना पाहिलं, परंतु मोक्याच्या क्षणावरती मोठ्या मॅच मध्ये एक षटकार आणि एक चौकार लगावला. आणि आता मात्र समीकरण उरतंय 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 3-14 कंपल्सरी. रॉयल संघाचा विजय रथ या वर्षीचा रोखण्यामध्ये स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, जय मल्हार, डीजी स्मॅश संघ करणार का? मागील प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सलग 5 पारितोषिक पटकावत या वर्षी एक विक्रम त्यांनी लिहिलाय आणि या विक्रमाला थांबवायचं काम आज हा संघ करणार का? क्रिकेट हे काही घडू शकतं. 3 चेंडू शेष आहेत, 14 कंपल्सरी हव्यात. बघा 12वा खेळाडू तन्मय हा देखील विचार करतोय. सर्वात जास्त टेन्शन या मैदानावरती जर कुणाला असेल ना तर तो म्हणजे तन्मय. इथे 12वा खेळाडू आलाय. बघा प्रत्येक चेंडू नंतर उठून टाळ्या वाजवतोय हा तन्मय. 12वा खेळाडू भरपूर इम्पॉर्टंट असतो. एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं ना 12वा खेळाडूची व्हॅल्यू देखील सर्वाधिक मोठी आहे. जर का केतन म्हात्रे सध्याच्या घडीमधील सर्वाधिक जास्त कार आपल्या नावावरती नोंदवणारा, सर्वाधिक जास्त बाईक आपल्या नावावरती नोंदवणारा आणि जर का सांगायचं म्हणलं तर ISPL मध्ये लाखो कमवणारा खेळाडू या 9 वर्षांमध्ये एक वेगळी क्रांती करून दाखवतोय. तो देखील 2016च्या आसपास मध्ये एक 12वा खेळाडू होता आणि आज मात्र भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत तो 12वा खेळाडू पोहोचलाय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला जरूर खेळून काढलाय. समीकरणामध्ये फेरबदल. शेवटचा 1 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. मित्रांनो जरुरी सूचना, जरुरी सूचना, जरुरी सूचना. बघा पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मैदानामध्ये कुणी यायचं नाहीये. कदाचित हा चेंडू जर का खराब असला आणि त्याच्यावरती मोठा फटका आला तर तुम्हाला परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आतमध्ये कोणी यायचं नाहीये. शेवटचा बॉल, 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र चमत्कार घडवावा लागेल रॉयल संघ, कारण की असं म्हणलं जातं चमत्कारलाच नमस्कार केला जातो. फुलटा चेंडू ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक आणि याचबरोबर आपण पाहतोय जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश डीजी किंग्स 11 संघ इथे मात्र विजयाचा मानकरी टांगतोय आणि एक मोठा विजय आपल्या नावावरती करतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर रॉयल संघ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला याबद्दल तुमचा देखील मी तेवढंच आभार व्यक्त करतो. आगो चला आपण यायचंय आपलं पारितोषिक घेण्यासाठी आणि आनंद माने सरकार आपणास देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय.